हाँ अभी तुम मने धंधा मत सिखाइए, 4 ऑर्डर संभाल रहा हूँ। हाँ थोड़ा ऊंच नीच हो गया तो समझो ना। हाँ 2000 एडवांस भेजो, अरे जल्दी भेजो। हाँ आ जाएगा टाइम। अरे यार मंगे ते टमाट्याचं पोतं घेतलं का नाही? अरे यार ते नारळाचं पोतं बी सगळं घ्या ना रे पटपटा। म्हणते सगळं घ्या। हा सगळं घ्यायचं, चल गांडा माया आयो की नाही? आ रहा काय यार उशीर करते राव। घे पटपट भरून, गाडी भरून घ्या पटपट। पाहिजे जेव्हा मी पाहिले फर्स्ट टाइम तुला, तेव्हा माझा दिल जोरात धडकला। केसन दे दे जेव्हा तू झटका, माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका। जेव्हा तू माझ्या जवळून जातेस, माझ्याकडे बघून हळूच हसतेस, तेव्हा मी माझा राहत नाही, तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही। माया आला अर्धा झाला उशीर। जय श्री राजांना। काय एवढा उशीर करतात? झाला थोडा उशीर। अरे कार्यक्रम तिकडे राव। हा हे काय लगेच निघतो की? हे भरलं का? बरले सगळे चल आई चावी जाऊ का? हो अण्णा 50 रुपये द्या की पान खायला। अरे जाऊ ते पाठवतो रे मी त्या मायाकडे। ते माया त्याला काय बघ रे पाणी देतो ना, चल ना भर ना गाडी। बघा ए पान टाक चल। हे वांट्या भरून घ्या गाडी। हा चल चला जात मध्ये पण पटपट करा, पटपट लावा, पडलं नाही पाहिजे। पटपट आवरा रे। म्हणजे पान नको तर खाऊ घालू ते मग सांगतो ना आता। हॅलो, सकाळी सांगून आलतो ना गाडी चाललोय म्हणून। मुद्दाम करते का तो हे सगळं? माहिती आहे तुला कधी येणार, तरी म्हणते कधी येणार आहे। अहो तुमची काळजी वाटते म्हणून मी कॉल केलाय, तुमच्याशिवाय करमत नाही मला। ए ठेव फोन, मला जेव्हा यायचं आहे ना तेव्हा येईन मी। आईला इथं अजून कोणच दिसत नाही। आता नाही आलो, बसलो का लगेच फोन? अरे काय। हा बोल माया। हॅलो अण्णा। अहो तुम्ही तर म्हणलं तुमच्या बायकोन थांबले तिथं, कोणच नाही आला अजून इथं। अरे बाबा आपल्या नेहमीच्या बाया आहेत ना, येत असत्याल। बर बर चालतंय, लागतो आम्ही कामाला। बायकांना फोन लावून लवकर पाठवून द्या। हा सारखं फोन नको करू रे। हा लागा कामाला लागा। हा गांडा।
हे मग घे की उरक की पटपट. झाले मग बाई कांदा कापा की पटपट. अजून पुऱ्या लाटत तिकडे. कापते की महाराज, हे झालं की पुऱ्या पण लागते. हो महाराज नाही, महेश नाव आहे महेश. मग मी पण बाई नाही, मंजू म्हणतात मला. बरं मंजूबाई कापा पटपट, नाही सारखा मी बसतो, तुम्ही तिकडे पुऱ्या लाटा. नाही नाही काप. अण्णा नाही आले? नाही अण्णा नाही आले, ते तिकडे 4 कामं चालू आहेत ना अजून. आणि असंही मीच मालिक आहे की, आणि सगळं मीच बघतो ना. होय मावशी, मंजूबाई नवीन दिसतात वाटतं. हा ती घरीच असते ना, तिला आज म्हटलं चल येते का, तेव्हा ती आली. बर बर, त्यामुळे एवढं दमादमान चालल्या. सुरुवातीला सगळं दमानीच असतं, होईल की सवय मला पण हळूहळू. हा होईल हळूहळू सवय. वर का पटपट, नाही तर पंगत बसले ना सगळं धावपळ होईन आपली. अय उरक की. अरे खाऊ दे की बापा, भोका लागला एवढं काम. अरे आल्यापासून खातोयच तू. राहू दे बांट्या, खायचं का? तूच खातोय, मला कोण देतोय? जर तुझं सारखं तोंडात चाललं, तू पटापटा धु. आल्यापासून काम करतोय. मला भोका लागला. एवढं उरक. हो बाई घ्या की पटापटा. ए उरक की, उरक पटपट. इथं गुलाबजाम बनवून बनवून आपलं पाक आटून गेलं. इथं झालंय का आपलं? हॅलो अण्णा. बोल महेश. झालाय म्हटलं कार्यक्रम. झालं का रे व्यवस्थित? हो हो झालाय. काय अडचण नाही ना आली? नाही काय नाही आली. बरं बरं बरं. त्या बायका पेमेंट मागत होत्या. अरे काय पेमेंट? बरं एक काम कर, उद्या आहे ना दुकानात येऊन पैसे घेऊन जायला लावते मावशीला. हा सांगतो अण्णा, चालतं. ठेवलं का म्हटलं सगळं? ठेवलंय सगळं. चालतं चला मग. चला. पैशाचं काय झालं? पैसे म्हणले अण्णा सकाळी दुकानावर येऊन जावा. हा का, चल मग आम्हाला चौकात सोड. सोडायचं आहे वय. मागं बसा रे. मी थोडी सरकून बसते म्हणजे तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवता येईल. नाही बिंदास बसा, येते गाडी चालवतो मला. बिंदास बसा म्हणजे जाईल मी खड्ड्यात. कशाला काळजी करताय? अहो मी काय आत्ता थोडी गाडी चालवतोय, अहो लय वर्ष झालं गाडी चालवतोय. बरं पोरं किती आहेत तुम्हाला? मला वय हाय एक मुलगा, पण माझ्यापाशी नसतं तेव्हा माझ्या आईकडेच असतं. आणि नवरा काय करतो? नवरा हाय एका दुकानात कामाला, 12,000 रुपये पगारी. बरं बरं. बरं तुम्हाला किती मुलं येतं? अहो कुठलं काय, आता 1.5 वर्ष झालं लग्न केलं. अहो झालं की मग आता 1.5 वर्ष. नाही अजून पोरांचा नाही विचार केला. आजकालची मुलं सगळं ठरवून करतात बाळा. मावशी ठरवून केलेलं कधी पण चांगलंच नाव. हा बाळा, तुझं बरोबर आहे म्हटलं मला. हा प्रत्येक गोष्टी जीवनात आले म्हणल्यावर करावंच लागते, वजन म्हणून नाही चालत. आहे की, बरोबर आहे. उद्या येते मी दुकानावरती सकाळी, तेवढे पैशाचं बघ मग घेऊन ये. बरं बरं चालतंय. अण्णा द्या सकाळ. हा येते सकाळी लवकर. हा हा. बायकांना पुढे बसवतो ना, आम्हाला मागं बसवतो का? अरे उशीर झाला, चला जेवण करून घे आता. नाही जेवण नको, आता पडतो, लय अंग दुखतंय. आई ते आलेत का? त्यांचा आवाज ऐकल्यासारखं झालं. कधी त्यांना बघेन असं झालंय मला. जेवायचं? नाही नको चहा घ्यायचा? नको.
काम नाही वाटत आज. सगळं काम झालंय, तुमचीच वाट बघत होते मी. झालंय काम तर जाऊन पडायचं ना मग. पडले असते हो, पण झोपच येत नव्हती. आणि आता तुम्ही आलाय, कशी झोप येईन. तुला नसेल ना पडायचं तर मी जाऊन जरा आडवा पडतो. असं किती दिवस वागणार आहे तुम्ही? झालं ना आता लग्नाला 1.5 वर्ष. ते काय मला माहीत नाही. झाले तुमच्या मनाविरुद्ध लग्न. नाही आवडत मी तुम्हाला. आता ह्याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती एकच उपाय, तू माझ्यापासून लांब राहायचं. आणि लोकांना काय सांगणार? का आपण घरात वेगळे राहतो? लांब राहायचं म्हणजे हिथंच राहायचं, पण एकमेकांपासून लांब राहायचं. यात माझी काय चुकी आहे पण? तू जर माझ्यासोबत लग्नाला नाही म्हणली असतीस ना तर मी तुझ्या नशिबात नसतो आलो. आणि आपलं लग्न झालं ना, हीच तुझी मोठी चुकी आहे. तुमचं माझ्यावरती प्रेम नाही मान्य आहे मला, पण माझं तर तुमच्यावरती प्रेम आहे ना. हे बघ, हा तुझ्या नशिबाचा भाग आहे, त्याला मी काय करू शकत नाही. हे बघा, झालं गेलं ते तर जाऊ द्या, पण आता माझं तुमच्याशी लग्न झाले. आता जे पण होईल ना ते फक्त तुमच्या बरोबर. हॅलो 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 हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? मंजू बोलते मी. तुम्ही? आणि माझा नंबर कोण दिला तुम्हाला? काय नाही, नंबर पाहिला होता गाडीवर, म्हटलं बघावा तुमचंच का नाही. बरं बरं बरं. मग काम असल्यावर सांगत जा मला. सांगाल की. हा, पण माझं काम आवडलं ना तुम्हाला? हां, मस्त करता. बरं बरं, ठेवू का मग? हां हां, चालतं, सांगाल नक्की. वहिनी, हो वहिनी. अहो भाऊजी तुम्ही? अहो माया कुठे गेला? अहो त्यांनी आताच बाहेर गेले, दिसले नाहीत का? नाही म्हणून तर विचारलंय. भाऊजी थांबा जरा, छान पाणी कर. अहो थांबा थांबा वहिनी. अहो तुमच्याकडेच काम होतं माझं, चौकशी करायसाठी आलतो. अयो, माझ्याकडे काय काम काढलं तुम्ही आता? वहिनी हां, खरं खरं सांगा, तुम्ही माझ्यासोबत खुश तर राहतो? तुम्हाला असं का वाटतं? अहो बघा, माझा हसरा चेहरा हे पण तुम्हाला आता कळ नका. अहो तुम्ही दिसत नाही खुश म्हणून तर विचारतोय तुम्हाला. अहो तुम्हाला असं वाटतंय? अहो ह्या गल्लीतल्या बाया सुद्धा माझ्यावर जळत्यात की किती नवरा हिला जीव लावतो. अहो एखाद्या आपल्या बायकोचे 4 चौघात कौतुक करते. अहो त्यांनी लाजाळू आहेत, त्यांना असं 4 चौघात नाही बोलाय आवडत. हो वहिनी, अहो बसा गप्प, सांगा की जरा खरं. अहो तुमच्यानंतर जर मायाला कोण ओळखत असेल ना तर तो फक्त मी ओळखतो. काय सांगणार मी? आपलंच दात आणि आपलंच होत. काय लोकांना सांगू? आता आईबापाने तर लग्न लावून दिले, संसार तर करावाच लागल. त्यांनी नाका मला जीव लावू द्या, पण मी तर त्यांना जीव लावते ना. वहिनी 1.5 वर्ष झाले लग्नाला. किती? 1.5 वर्ष. तुम्हाला कधी जवळ तरी घेतो का तो? हो का भाऊजी, मस्त मला वाटते त्यांनी मला फिरायला न्यावं, मित्रांमध्ये न्यावं, कौतुकानं सांगावं ही माझी बायको आहे. लय वाटतं मला, सगळं करावं त्यांनी माझ्यासाठी, पण नाही करत. कुणाला सांगणार? आपलं दुःख आपल्यालाच लपवावं लागतं. चालतं, जाऊ का वहिनी? या. माया ते परवा एक काम आले, ते राजकारण नाही का रे? राजकर? अरे ते गणेश राजकारण. हां हां ते गणेश. हां अरे लय काय काय बनवायचं रे. आपलं जुनं काय मटेरियल राहिलं तेवढं बघ, मी तुला लिस्ट देतो. हां आहे का नाही, तेवढं हे करून घे. चालतंय, लिस्ट द्या, मी बघतो काय काय शिल्लक आहे ते. हा चालतंय. आणि ते जुन्या बायांना सांगून ठेव आपल्या. जुन्या बायका? बरं अण्णा, त्या मंजूबाईला बोलवायची का? मंजूबाई कोण रे? ते मागच्या ऑर्डरला नव्हती वय? अरे हा, तू काहीतरी म्हणलं होता. हां, अरे पण आपल्या जुन्या बाया आहेत. जुन्या बाया आहेत पण ही पटपट कामं करते. अरे बरं बघ ना, तुझ्या आहे सगळं तू बघतो ना, लाव नियोजन काय. पण एवढा लाड देऊ नको रे कोणाला. लाड कसला तवा, त्याचा आपलाच फायदा आहे की. आपण कामं पटपट झाले आपलाच फायदा आहे. बरं बघ तुझ्या आहे. हां बघतो, मी फोन लावतो तिला. बरं येऊ का? हा कर, पण तेवढं परवाचं नियोजन. हां पाणी हा आई आणते. मोहिनी बोला नाही. आता 1.5 वर्ष झाले लग्नाला,
लेकरा बाळांचं मनाव घे. लोक नाव ठेवायला लागले. अहो आई, त्यांनी मनावर घेतलं पाहिजे. बाईच्या हातात असतं पदार्पण. तू पदार्पण घे ना. तू आला ना संध्याकाळी बोल. आवडते मी काम. हा. तुझे देखा तो ये जाना सनम. हॅलो. हॅलो. हा मंजूबाई. हां बोला की. काय करताय? काय नाही. काय म्हणता? का करायचा नव्हता का? नाही तसं काही नाही. बरं ऐका की, परवा दिवशी फ्री आहे का? हां आहे की. का बरं? काम होतं. होय. ते अण्णा नकोच म्हणत होते, पण अण्णांना कसं तरी केलं तयार, खास तुमच्यासाठी. आता आपले माणसं म्हटल्यावर आपल्या माणसासाठी करणारच की काहीतरी. हां मग. हां आता तुम्ही बोलवले म्हटल्यावर यावंच लागणार की. बरं चालतं, ठेवू का मग? ठेवतोय. काय म्हणले? नाही नाही काय नाही काय नाही. चालतंय ठेवतो. हो हो. असं बघतच बसणार आहेत का? काय बोलणार पण आहे? ते कपाळाला काहीतरी लागले तेच बघत होतं. कुठे काय नाही. गेला असं. हसायला काय झालं? तर वेगळंच हसताय तुम्ही. असं काही नाही, सगळे हसते तशीच हसते की. बर नसेल सांगायचं तर नका सांगू ना. समजूतदारांना सांगायचं नसतं, त्यांनी समजून जायचं असतं. काय चिकटकट ह्याच्या घरी सोन्यासारखी बायको सोडली आणि तर पारख्या बाईच्या नादी लागलोय. ना ते तांदळाचा कट्टा आणि 4 तेलाचे डबे घेऊन ये. आणतो की. हेच आहे का मंजूबाई? हा ह्याच. मंजूबाई, माया म्हणलं म्हणून तुम्हाला बोलवले, बाकी जुन्या बाया नाही बोलावले. हा चांगलं काम करा. अण्णा तुम्ही माझ्या एकदा काम बघा, तुम्हीच माझं नाव काढता. चांगलं केल्यावर काढणार की नाव. बरं तू काय थांबलं, जा ना. हे काय लगेच जातो. हा. घेऊन ये सगळं. मग या अण्णा काय करतो रे? अवे बुंदी टाकले बुंदी. चालतो जेवण करून छत्तीसगड जाऊन आलो. हा मंजूबाई चांगलं काम. हो झोपला का तुम्ही? आई मला म्हणत होत्या की त्यांना नातू हवाय म्हणून. त्या अशा बोलल्या ना, तुम्ही काहीच बोलले नाही. आता आपण असं दोघं लांब झोपल्यावरती कसं नातू द्यायचं त्यांना? झोपते का? झोप नाही लागली तर लागली बडबड करायला. अहो आई ज्या बोलल्या तेच सांगते तुम्हाला. आई काय सांग, झोपतो. अहो लोक नावं ठेवतात. त्या मावशी सुद्धा त्यांच्या पोराचं आपल्या पाठीमागून 2 महिन्यांनी लग्न झालं तरी त्याला पोरं झाली. आईला काय म्हणायचं ते म्हणू दे, तू नको लक्ष देऊ. ते तुमच्यापाशी नाहीत बोलत, पण मला म्हणतात की अरे तुला झोप वाटत ना ग? आताच सगळं सांगू तुला. दिवसा कुठं तुम्ही माझ्या जवळ असता, सांगायचं तर लांबच राहिलं. बरं बरं उद्याच्याला थांबतो. आता झोपू दे मला शांत. आईंचं काही चुकतंय? त्यांना आपल्या दोघातलं वागणं कळत नसेल का? त्यांना असं वाटत असेल की आपल्या दोघातलं अंतर कमी व्हावं, आणि मला सुद्धा असंच वाटतं. तुला कळत नाही का माझं वागणं? नाही आवडत तुम्हाला? बघ हे नवरा बायकोची भांडणात बांधलोय ना, म्हणून तर हित आहे, नाहीतर नसतो इथं. हो नवरा बायकोचं नातं कसं असते? मला वाटलं होतं तुम्ही लग्नानंतर बदलचा, पण नाही बदललं तुम्ही. मी बोललो होतो ना मला नाही लग्न करायचं. व घरचीच म्हणले पोरगा चांगला आहे, झोप आता कर. आता जर काय बोलले ना मी डायरेक्ट बाहेर जाऊन झोपेन. वहिनी, हो वहिनी,
तुम्ही तर काही निवडत बसलाय काय? हा. तुम्हाला काय माहिती का नाही? कशाबद्दल? म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही वाटतं मला. अहो कशाबद्दल बोलताय भाऊजी तुम्ही? मात्र कधी झोपले? झाले 1-2 तास झाले. बघा बरं का, मी जे बोलून ते सगळं ऐकन ते. आता काय बोलणार आहे भाऊजी तुम्ही? बोला पटकन. ऐका वहिनी, आता मी जे पण काय सांगेन ना ते काळजावरती दगड ठेवून ऐका बरं का. आता काळजावर दगड ठेवा आणि हे करा, पटकन सांगा काय. अहो हे आपल्या मायाबद्दल. आता त्यांचं काय? आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ना तिथे एक मंजू नावाची बाई आहे. हा. निवळ फालतू बाई आहे बघा ती. हा. तिने आपल्या मायला नादाला लावले. काय बोलताय भाऊजी? अहो आता हसायला काय आलं? काय चुकीच सांगतोय का मी? आता मग हसण्यासारखं खोटच बोलताय तुम्ही तर. वहिनी अहो खोटं कशाला बोलू मी? अहो जे बघितलं ना ते सांगतोय तुम्हाला. माझ्या नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्यांनी असं काय करणं शक्यच नाही. उगं खोटं बोलू नका. अहो खोटं नाही बोलतो वहिनी मी. अहो जे दिसतंय ना मला तेच मी तुम्हाला सांगतोय राव. मला माहिती आहे, आमचं 1.5 वर्ष लग्न झाले तेव्हापासून तुम्ही नुसतं आमच्यात भांडणं लावायचा प्रयत्न करताय. मला काय कळत नाही आमच्यात का भांडणं लावताय तुम्ही ते. हो वहिनी, अहो ह्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ बिर्थ काय नाहीये. अहो तुम्ही एवढं सोन्यासारख्या घरात असताय आणि त्यांनी तुम्हाला बरोबर तुमच्या मुलीत ठेवलं. हो तुम्ही जर खामक्या असत्या तर त्यांनी कशाला अशी बाहेर झक मारली असती? हे बघा, तुम्ही आमच्यात किती जरी भांडणं लावायचा प्रयत्न केला ना, ना आमचा संसार तुटणार आहे ना आम्ही एकमेकांना सोडणार आहे. आमचा संसार तर असा चालणारच आहे. वहिनी काय भांडणं भिंडणं नाही लावत आम्ही. जाऊ द्या बा, त्याला सांग बा, भलं ते म्हणते आपलंच खरं. जाऊ का? थोडा विषय सांगतो एक तर ते कुठे गेलं. हॅलो. बोला की. हा, पोहोचले का घरी? हा आत्ताच पोचलो. तुम्ही बसले घरी? हा, मी पण पोहोचले, पण मला गाडी उशिरा भेटली ना. काय करता पण? बोला की. मी फोन केलेला आवडलं नाही वाटतं तुम्हाला? नाही फोन करणार मी असं तुम्हाला. अहो तसं काय नाही, बिंदास फोन करा. मला वाटलं तुमचं काहीतरी काम असेल. मग आता काही काम असलं तरच फोन करायचं होय? आईला, म्हणजे तुम्ही माझं बोलणं वेगळंच घ्यायला लागली. अहो मी पण काळजीनेच फोन केला तुम्हाला. म्हटलं घरी व्यवस्थित पोहोचले का नाही बघावा. हो फोनवरनं तर काळजी कळलीच होती ना. म्हटलं काळजीप्रमाणे काहीतरी काम पण असेल. बरं ते सोडा. परवा आमच्या घरी मटणाचा बेत केलाय, या मग तुम्ही पण मटण खायला. आमच्या ह्यांना पण सुट्टी असती, मग तुम्ही पण या. अहो कशाला जेवण काय नाही काय नको. नाही नाही, ते मला काय माहित नाही, तुम्हाला यायलाच लागते. बरं बघू. आणि तुमचं घर पण माहित नाही. अहो निघताना फोन करा की मला, मी सांगते तुम्हाला. हा चालेल, निघताना करतो तुम्हाला कॉल. ठेवू का मग? हा. रात को आऊंगा मैं तुझे ले जाऊंगा मैं. अरे अन्न 4 महिने झालं म्हणते पेमेंट वाढवतो राव. फार वाढवल की मग. अन्नाच्या जवळ तू आहे म्हणून तुला बोलतोय रे. बरं सांगतो अन्नाला मी. बघ वाढवल, तेवढं. काही टेन्शन घेऊ नको. माया काय चाललंय रे तुझं? काय आलं? अरे मला काय माहित नसलं नको दाखवू रे. अरे मग झालं काय? त्या बाईचं तुझं काय चाललंय? माया ती बाई काही बरोबर वाटत ना तिच्या बघण्यावरून. अरे काय बी नका बोलू. बघ माया, ती बाई आल्यापासून बघतोय आम्ही. तिच्या पुढं पुढं काय करतोय, मागं मागं काय करतोय. अरे घरामध्ये सोन्यासारखी बायको आहे. जाटे, तू नको मला ज्ञान पाजळूस. मला कळतंय काय करायचं काय नाही ते. अरे माया आम्हाला काय माहित नाही का तो आधी कसा होता आणि ते बाई आल्यापासून कसा वागायला लागलाय. अरे लग्न झालंय तुझं. बघ माया, ज्या बाईसाठी तू एवढा आटापेटा करून तिला कामाला लावलंय ना, एक दिवस तीच बाई तुझा पत्ता कट करून बरं का. जाटे, तुला शांत बस म्हणायला कळतं ना. बस शांत. उगा लागला बाय बाय कराय. बोला आम्हाला भाऊ, शब्द आहे पण माझा ध्यानात घे. या बसा. बसायचं कशाला? डायरेक्ट जेवायला. हा डायरेक्ट जेवायला. नाही नाही, आता झालेलं जेवणच घ्या. करा
स्वयंपाकाचं काम करता का तुम्ही? हा स्वयंपाक करतो, गाडी चालवतो, सगळीच कामं करतो. मालक असल्यासारखं आहे. आणि अण्णाचा खास माणूस. आईला चांगलं आहे बरं का तुमचं. राव आमचं तसं नाही. आम्हाला सकाळी लवकर जावं लागतंय आणि संध्याकाळी उशिरा यावं लागतं. आणि शिवाय त्यातनं पैसा बी कमी. आमच्या यांना पण घ्या मग तुमच्याकडे. करणार काम तुम्ही? हा करतो की. अहो तेवढं शिकतील आणि आमच्या संसाराचा गाडा तेवढा चांगला होईल. मंजू म्हणते ते बरोबर आहे. अहो तुमच्यामुळे 2-5 रुपये जास्त भेटतील. बरं चालतंय. सांगतो मी अण्णाला काय म्हणतात बघतो. चालेल. वडकर खा बरं का, आपलंच घरी असं समजा. अगं लाजू नका काय वाढतो. आणि काय वाटतं? नाही नको. हेच संपू द्या. अहो घ्या की. अहो घ्या थोडं. तुम्हाला घ्यायची का? नाही नको, हेच भरपूर झालं. एकदम असं वाटतं की जवळच्या माणसाने गेल्यासारखे. अहो म्हणजे अशी भाजी जर बाहेर गेली ना, आपल्या अण्णाच लय खुश होतात. चांगलंच आहे ना. माया त्या हनुमान शेटला फोन केला का नाही? हा त्यांना तर फोन करायचं राहिलाच. अरे ते पेमेंटचं बोलून घे ना ॲडव्हान्स. घेतो लगेच. हां चालतंय. होय अण्णा, त्या मंजूबाईच्या नवऱ्याला बोलवायचं का आपल्याकडे कामाला? ते आपल्याकडे पाहिजे ते. हा कशाला बाबा, आहे ना तुम्ही लोक, कशाला वाढवता? अहो ते म्हणत होते काम शिकायचंय म्हणून. देऊ कमी पैसे, तेवढंच आपल्याला एक माणूस होईल की. हे नको म्हणलं ना तुला. हा उघड डोक्याला ताप करतो. घेऊ की अण्णा बोलवून. अरे माया तू काय डोक्यावर बसतो का रे? काय बरं आण, पण माणूस पटला नाही तर घेणार नाही. चालतंय की. माणूस बघा कसा आहे. हा चालतंय, तेवढं ते हनुमंतला फोन करा. हे काय लगेच लावतो की. आहे ना, जरा काम वाढवा राव. चालतंय, बोलतो मी, घेतो बोलून. काय करतो रे मंग्या? निवांत बसतेत काम पण. मंजूबाई झालं बरं का तुमच्या नवऱ्याचं काम. आणि अण्णा पण तयार झाले. आता खुश आहे ना तुम्ही? हा आता तुम्ही एवढं करते म्हणलं असणारच ना खुश. अहो तुम्ही काय पण सांगा, मी तुमच्यासाठी हजर आहे. पण तुम्ही का करताय एवढं? का करताय म्हणजे आपलंय म्हणून करतोय ना. हा पण मला माहिती आहे तुम्ही का करताय ते. अहो पहिल्यांदा तुम्ही काळजीने फोन केला ना घरी पोहोचले का नाही म्हणून, त्याच काळजीमुळे करतोय. मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलते ना, तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघितलं होतं ना, तेव्हा समजली ती तुमची काळजी मला. मग असं माझ्या गाडीतला नंबर लिहिलेला बघून मला कॉल करून मीच आहे का बघणं, हे काय आहे मग? आता तुम्हाला बी माहिती आहे आणि मला बी, मग आता लपून काय फायदा? पण हा प्रेम बिम हे सगळं लग्नाच्या आधी. हा असं ठरवून असतं तर नसतो अडकलो. पण ही जादूसारखी गोष्ट आहे, ती तुमच्या बी हातात नाही माझ्या बी हातात नाही. ते बी आहे म्हणा, पण आता पुढं काय? जसं आता घडतंय ना तसं पुढं बी घडेल. फक्त आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. ठीक आहे, मग तुम्ही पण माझी साथ सोडायची नाही, मी पण तुमची साथ सोडणार नाही. पण हां, तुम्ही तुमच्या बायकोला सांभाळून, मी माझ्या नवऱ्याला सांभाळून. चालतंय की, तुम्ही मानसाल तसं. ठीक आहे मग, पण आपला आपला प्रपंच सांभाळून, मग काय असेल ते प्रेम. मंजू, ए मंजू, अरे झालं का नाही तुझं? अहो ही तुम्हाला बडीशेप बघत होते, पण काही बडीशेपच राहिली नाही बाई घरात. संपली, माझ्या लक्षात पण नाही आली, संपली. राहू दे बडीशेपचं. आणि काय घे रोजचीच दगदग आहे आपल्याला, कुठवर कर तुझी. हो ते आहे, पण आता म्हणलं बडीशेपच नाही राहिली. मंजू, आपल्याला लय मोठं व्हायचं. आपल्याला मोठं तर व्हायचंय. घर, बंगला, पैसा लय आलंच पाहिजे बघ. मला पण असं वाटतं, मोठा बंगला, गाडी, समोर गार्डन, साईडला चौपाळा, मग आपण दोघं चौपाळ्यावर बसणार. माझं पण स्वप्न आहे, पण आता काय माहिती देव कधी पूर्ण करणार आहे आपलं स्वप्न. अगं सगळं होणार, आणि हे लय लांब नाही बघ, थोड्या दिवसात आहे. फक्त तुझी साथ पाहिजे. हो, इथून मागं पण माझी साथ होती तुम्हाला, आणि इथून पुढे पण राहणार, त्याची नका तुम्ही काळजी करू. अहो पण ते काम पडते ना तुम्हाला?
अगं नाही पटायला काय झालं? अहो तसं नाही हो, पण तुम्ही ती काम पहिल्यांदाच करताय ना, त्याच्यामुळे म्हणलं पटते का नाही. अगं पण तू काय तुझ्यासाठी थोडी करतेस, आपल्यासाठीच करते ना, आपल्या संसारासाठीच करते ना. नाही हो तसं नाही, पण आता आज जा आपण दिवस मी इकडं करते, मी बघते भांडी उचल, कुठं काय कर, मला पण लय वाईट वाटतं, पण आता काही इलाज नाही त्याला. काय नाही, तेवढं चालत असते. आणि मोठं व्हायचं म्हटलं ह्या गोष्टी करावं लागतील ना, ह्याच्यापेक्षा जास्त करावं लागतं. ते पण आहे म्हणा, पण मी तुम्हाला सांगते, मी एक दिवस नक्कीच आपली वेळ बदलणार, बघा तुम्ही. होईल सगळं. पण ऐका ना, ते हान आहे ना, त्यांचा आपल्याला विश्वास जिंकायचा आहे बरं का. कारण ना अण्णा असं माणूस आहे, आपण जर त्यांचा विश्वास जिंकला ना, आपल्याला कशाचीच कमी नाही. अगं तू आहे की, आणि तू असल्यावर काय सगळं होतंय. तू हो पुढं, मी आहे तुझ्या माग. ते तर आहेच. बाई ती बडीशी पण नेमकी संपली. टाका का झोपता का? आहे का? अगं ही काय साखर खायची वेळ आहे? झाले का सुरू? अगं तुला सगळं माहिती आहे. मंजू झोपा ग. ऐ मंजू, मला काम आहे. अगं ऐक ना. झोपा ग. मंजू ऐ ऐ मंजू. चांगले काम करतात ना ते दोघं. लय भारी काम करते. तेच ना, कारण काय आहे, लक्ष ठेव बरं जरा. चांगलं त्यांच्या हा ना चालतंय. तेवढं ते घ्या, ते रॅक बिक लावून घ्या, ते पाडले तिथलं. हा आहे का नाही, काम करा पटपट. जय श्रीकृष्ण अण्णा. जय श्रीकृष्ण. मया बरं झालं आला, तुलाच बोलवणार होतो. हा बोला की. आता इथून पुढे काय कामाला येऊ नको. का अण्णा, काय झालं? अरे तसं नाही, ते आता जरा धंदा पण स्लॅक आहे, आणि ते आता ते नवरा बायको ते चांगलं काम करतात ना, त्याच्यामुळं. आणि ऑर्डर वाढले का ह्यो अण्णा तुला हक्काने बोलावणार, त्यामुळं चालतं. मया. हा ना. अरे ते चावी दे. म्हणते ती कुठं सगळे चालले का? दुकान कोण सांभाळ? माया, अय माया, माया, अय माया. कार मागे झालं का? भरलं का समाधान? काय आलं? काढलं ना कामावरनं आता? कामावरनं काढलं? अरे काम नव्हतं ना, अण्णा घरी जा म्हटलं ना. अरे असं तुला वाटतंय, पण तुला सांगितलं ना कायम थोडी पिऊ नको, ते सांग की. ए मागे काय बी नको बोलला का? अरे काय बी नको बोलू म्हणजे, ज्या बाईला त्याच्या नावाला तू कामावर लावलंय ना, त्याच बाईने हा गेम केला आणि तुला कामावरनं काढून टाकायला लावलंय बघ. ए मागे त्या बाईला कशाला मध्ये घेतो रे आता? माया, अरे तू ना स्वतःच्या पाव तू स्वतःहून धोंडा मारून घातलाय बघ. मंगे अरे अण्णाचा मी जुना माणूस आहे, आणि अण्णा मला कसं कामावर काढीन बरं? अरे त्या बाईला मी माणूस म्हणून कामाला लावली, आणि तुला वाटतंय ती बाई माझ्या संग अशी करत? मला एक सांग, ह्या 15 दिवसामध्ये तू किती वेळा दुकानावर आलता रे? नाही आलो. अरे तेच सांगतो मी तुला. बघ माया, मला तुझी काळजी आहे ना, म्हणून तुला इथपर्यंत मी सांगाय आलोय, आणि ह्याच्या आधी मी तुला सांगत आलोय नेहमी, पण तू काय माझ्यावर तोडायचं. बरं जाऊ का? नाहीतर अण्णा मला बी कामावरनं काढून टाकते. तुझ्या तर आयचं हिच्या. उचल की. काय तुम्ही येतच नाहीत बाई आता तिकडं? आज कुठे गेलते कामाला? हो मंजूबाई, हो तुम्हाला फोन लावतो, तुम्ही फोन उचलत नाही. काय केलं तिकडं? हो मंजूबाई, हो मंजूबाई, तुमचं बोलून झालं असं तर बोलायचं होतं. येता का जरा? किती लावले मग कांदे? लावले कांदे. हो मंजूबाई, तुम्हाला बोलतोय मी. जाऊ का मग मी आता? या बरं का मग उद्या.
चालेल चालेल. जायचंय मला. अहो तुम्हाला फोन करतोय, फोन उचलत नाही. इथं भेटायला आलो तर इथनं पळून चाललाय. काय झालंय का तुम्हाला? मला कुठं काय झालं? काय नाही झालं मला. आहे का परत तसंच का? जाते मी, मला काम आहे. अहो 15 दिवस झालं तुम्ही माझ्या संपर्कात नाही. फोन केला की फोन उचलत नाही आणि तुम्ही तर अजिबात करतच नाही. माझ्या नवऱ्याला शक झालाय. असं? बरं बरं. मग आता? मग आता काय? आता लांब लांब राहायचं. लांब राहायचं? बरं, तू म्हणते ना तर राहतो लांब. आत्ता माझ्यासोबत फिरायचं. फिरायला मला नाही जमणार. ते घ्यायला येणार आहेत मला. आणि तसे पण ते आले असते ना आता निम्मे रस्ते. तेच सांगतोय, नवऱ्याला काहीतरी खोटं सांग आणि चल माझ्याबरोबर. आपण परत कधी भेटायचं नाही. नाही, मला काम आहे, जातो. तेच माहिती होतं मला तू नाही मानणार म्हणून. आणि काय ग, अण्णाला माझ्याबद्दल काय भडकावलंस? मी काय नाही भडकावलं. सगळं माहिती आहे मला, खोटं नको बोलू. अण्णाचा एवढा खास माणूस असून अण्णा माझ्यावर भडकलास कसा काय? ते मला नाही माहिती. त्या अण्णाला कोणी काय सांगितलंय ना ते मला माहिती. ते तुम्ही बघून घ्यायचं, अण्णांनी तुम्ही. जाते मी. होय होय, अरे तुमच्यासारख्या बाय आहेत ना, अशाच घोडा लावून निघून जातात. आईला बाईने चांगलंच बोलवलं की प्रेम प्रेम म्हणून माझ्याकडूनच माझं काम काढून घेतलं. तिच्यात अडकलं म्हणून त्रास होतो. तिला चांगलं माहिती होतं माझं मन तिच्यात अडकलं. तिने त्याचाच फायदा घेतला. ती म्हणली असते ना मला, मी सगळं सोडून दिलं असतं. पण असं प्रेमाचं नाटक नव्हतं करायला पाहिजे. हो, काय झाले तुम्हाला? तुम्ही असं का बसलाय? सांगा की मला. ओ, तुम्ही रडताय का? अहो काय झाले सांगाल का नाही? काय नाही झालं. मग डोळ्यामध्ये काहीतरी गेलं म्हणून पाणी येतं. खरं खरं सांगा मला काय झाले. तुम्ही खोटं बोलता. अरे खरंच काय नाही झालं. काय झालं असेल यांना? यांच्या डोळ्यात कधीच मी पाणी नाही पाहिलं, पण आज अक्षरशः रडलेत ते. काय झालं असेल माहित नाही मला, पण मी खुश आहे. त्यांच्या सोबत जे पण घडलं ना, त्यामुळे त्यांनी मला जवळ तरी घेतलं. मला तर खूप आनंद झाला की त्यांनी पहिल्यांदा मला जवळ घेतलं. जाऊ दे, हळूहळू का असेना ते माझ्या जवळ तरी यायला लागले. यातच मला खुशी आहे. काय काम आहे का? हा, ते उद्या काय काम आहे का तुम्हाला? नाही, पण असं का विचारलं? म्हणलं आले असते आमच्या घरी. एवढंच आमच्या घरी बसलं बघायला भेटलं असतं तुम्हाला. हा, तसं जायचं एकाकडे पैसे आणायला. येईन दुपारपर्यंत. या मग मटण करते. या मग मटण खायला. मटण खात नाही ना आमच्यात. येतो. बाईमुळे मटण खावं लागतंय काय आता? या मग नक्की.